सकस मातीतील जोमदार कविता. उमळणाऱ्या कळीला हवेतच का हात जोपासणारे, हवेतच का हात जोपासणारे, की आतून येणारे उमाळेच जोमदार असावे लागतात. खडक फोडून उसळणाऱ्या झऱ्यासारखे हवेतच का हात जोपासणारे, की आतून येणारे उमाळेच जोमदार असावे लागतात. खडक फोडून उसळणाऱ्या झऱ्यासारखे. म्हणून तर रानफुलाची पडते भूल, रानफुलाची पडते भूल अन आडवाटेच्या झऱ्याचं संगीत वेधून घेतं मन. रानफुलाची पडते भूल अन आडवाटेच्या झऱ्याचं संगीत वेधून घेतं मन. उदास मनही मोहरत मग या नैसर्गिक विभ्रमांनी, उदास मनही मोहरत मग या नैसर्गिक विभ्रमांनी. हेही काव्यच न, भावनांचे उत्स्फूर्त प्रकटीकरण. कशासाठी, कोणासाठी? छे छे, स्वतःसाठी, फक्त स्वतःसाठीच. स्वांत सुखाय, स्वांत सुखाय. काही फुलं सजतातही फुलदाणीत, काही दगडही असतात देव्हाऱ्यात. काही फुलं सजतातही फुलदाणीत, काही दगडही असतात देव्हाऱ्यात. पण त्यासाठी ते जन्मत नाहीत. त्यांचा जन्म होणे ही नियती असते, प्रतिक्रिया असते ती सुखानुभूतीची, आनंदाची अन वेदनेची, जी जुमानत नाही परिस्थितीला, बंधनांना. तिला व्हायचे असते फक्त, व्हायचं असतं व्यक्त. तिला व्हायचे असते फक्त, व्हायचं असतं व्यक्त. कधी कधी यातूनच उभारी मिळते, कधी कधी यातूनच उभारी मिळते जगण्याची, लिहिण्याची, सोसण्याचीही. म्हणूनच नदी आणि ऋषींप्रमाणे शोधू नयेत कवितेचीही मुळे. नदी आणि ऋषींप्रमाणे शोधू नयेत कवितेचीही मुळे. अनिर्बंध अभिव्यक्ती कधी जकडून घेत नाही, अनिर्बंध अभिव्यक्ती कधी जकडून घेत नाही स्वतःला स्वतःच्या मुळांशीही. पण मग कुठल्याही वेदनेची, कुठल्याही भावनेची कुठे होते कविता? कुठल्याही वेदनेची, कुठल्याही भावनेची कुठे होते कविता? का जळून जातात अंकुर, का जळून जातात अंकुर? ही मातीच सकस हवी असते, सुसंस्कारित, सुजलाम सुफलाम. आणि वेदनेतही, भावनेतही असावे लागते सामर्थ्य. आणि वेदनेतही, भावनेतही असावे लागते सामर्थ्य, असावे लागते सामर्थ्य आकाशालाही गवसणी घालण्याचे. माझी बहीण डॉक्टर शुभदा जोशी हिने माझ्या आईच्या कवितेच्या सृजनावर, अर्थात निर्मिती प्रक्रियेवर लिहिलेली ही सकस कविता माझी मैत्रीण विनीता हिंगेने समर्थपणे सादर केली आहे. ही कविता या फुलांच्या गंधकोशी या काव्यसंग्रहात आठवणी या विभागात प्रकाशित झालेली आहे. ही कविता व सादरीकरण आवडलं असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट व बेल आयकॉन ही सगळी आयुधं वापरून आपल्या पसंतीची मोहोर आपण उठवावी ही सादर सप्रेम विनंती. धन्यवाद.